यूट्यूब फॅमिली, चला या. आज बघा मी काय बनवते. आज आपण आकार तळायचा. लोक म्हणतात ना आकार तळत असतात. आकारात काहीतरी तळायचं असतं, गोड खायला बनवायचं असतं किंवा तिखट का होईना. तर चला म्हटलं आपण आज आकार तळूया. म्हणून बघा मी आज काय बनवते, आकार तळते. म्हटलं आकार तळायचा, तर चला आपण लाडू बनवायचे म्हणलं बुंदीचे. म्हणून आता काय इथली बघा बुंदी पाडायला सर्व तयारी. पीठ कालवायच्या वेळेस मी दाखवणार होते, पण माझी सगळीची एकटीचीच गडबड आहे. मुलगा गेलाय कॉलेजला, हे गेल्यात कामाला, घरात मी एकटीच आहे. आणि मी ह्यांना म्हणलं असंच मला करायचं. हे म्हणले होते की संध्याकाळी नको, एकटी काही करत बसू नको. तरी पण मी म्हटलं आता काहीच नाही काम, चला आता घ्यावं करून म्हटलं. मग मी घेतलं करायला. तर सर्व मला एकटीला बघायला लागले ना, घ्यायचं ते ठेवायचं, हे करायचं, तापं ठेवायचं. ते पण म्हणले होते की तेलाचं एकटी करत बसू नकोस. पण मी म्हटलं करते, तसं मला एकटीला करायचं होतं. मी बनवायला सुरुवात केली. हे पहा आता मी बुंदी पाडते. बुंदीचं पीठ कालवायच्या वेळेस मी काय व्हिडिओ काढला नाही. तर पीठ कालवायच्या वेळेस काल मी चणा डाळ दळली बघा गिरणीमध्ये. एवढं पीठ निघाले. मग त्यातलं थोडं पीठ घेतलं हे. मग त्यामुळे हे पीठ काही चाळायची गरज लागली नाही किंवा नीट करायची. डाळ नीट केली होती आणि घरीच डाळ दळली. मग बेसन पीठ तयार करून घेतलं. मग पीठ कालवायच्या वेळेस ह्याच्यात मीठ, थोडीशी हळद कलरसाठी आणि हे सोडा, हे एवढं टाकून छान पीठ एकदम छानसं हे करून घेतलं, कालून घेतलं. आणि बुंदी पाडायचा प्रयत्न केला. आधी एक गाणा मी बघा काढून बघितला होता आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं चला आपण व्हिडिओ काढावा. मग मी तिथं फोन ठेवला आणि व्हिडिओ काढायला घेतला. अरे बघा आज काय बनवणार आहे मी, लाडू. त्यासाठी मी बुंदी पाडते. आता बुंदी पाडून घेते, नंतर मग पाक बनवते. पाका टाकून मग लाडू बनवते. मला बुंदीचे लाडू छान जमतात आणि मला बनवायलाही खूप आवडतं. म्हटलं आता आकार तळायचं आहे, तर म्हटलं आता आकार तळायला काय करायचं, बुंदीचे लाडूच बनवायचे असा विचार केला. आणि मी बघा आता लाडू करायला घेतले. आणि त्याच्यात कसं आहे, मला जायचं मुलगीकडं. म्हटलं आता मुलगीला पण आकार तळून न्यायचा, तर लाडूच करून न्यावीत म्हटलं. म्हणून मी हे घेतलंय, लाडू करायला घेतले. तिच्याकडं पण जायचंय आपल्याला. ती पण म्हणली होती मम्मी लाडू छान बनवतेस, लाडू बनव ना. पण माझी एक सवय, मी मोठे मोठे बनवते ना, तर तिनंही मला बजावून सांगितलं मम्मी लाडू बनव पण छोटे छोटे बांध. आता ते एवढे छोटे छोटे बांधत बसण्यापेक्षा मला सवय मी एकदम मोठे मोठे बांधते. त्यामुळे तिने मला आत्ताच आधीच सांगितले मम्मी लाडू बनव पण छोटे छोटे बनव. हे बघा हे घाणा टाकायच्या वेळेस आहे ना आपण फुल करायचा. आणि हे झालं, बुंदी पाडून झाली ना आपली अशी, की मग हे होण्यासाठी बारीक जरा गॅस करायचा. हे अशा पद्धतीनं बुंदी पाडायची. आता झाऱ्यानं पाडते म्हणून सोपं वाटते मला, मी एकटीने घेतलं करायला. नाही तर पहिली काय करायचं मी, आपली ही उकडीची चाळण नाही का नाही, त्याच्यावरती पाडायची बुंदी. मग ती पकडीने अशी त्यांना पकडायला लागायची. आणि मग मी अशी हे करायची, पेल्यानं पीठ घ्यायचे त्या चाळणीत अशी हे करायची, फिरवायची, त्यावेळेस बुंदी पाडायची. आता हा झारा मस्तच भेटलाय. पहिला झारा असा छोटा मिळत नव्हता, आचार्याची मोठी झारे होती ना. आणि हे आपल्या एकदम छोट्या झाऱ्यात काय व्यवस्थित पडत नसायच्या. तर ते चाळणीने छान पडते त्यानं पण खूप धग लागते आपल्याला आणि पकडायला पण लय अवघड होतं. आता हा गॅस थोडासा कमी करायचा आणि पूर्ण बुंदी वापरून द्यायची. बघा कशी छानशी बुंदी पडते. या 2 गाणे झाले ते, या आताची बघा दिसते का कशी पडली बुंदी, छान पडली का नाही. म्हणलं आता आकार तळावा. तुम्ही तळला का आकार, काय तुम्ही तळणार आहात आकाराला? आकाराला काय कापण्या केल्या तरी चालतात किंवा कोण जिरडं सुद्धा बनवतात, गुलगुली किंवा मग असं करंजा वगैरे काही असं बनवतात. म्हणजे चला आता आकाराला आपण हे बनवूया, म्हणून मी आज हे बनवते, लाडू बनवते. बघा मग कशी पडती बुंदी,
छानशी पडती का नाही या खायला, म्हणजे टू फॅमिलीला आकाडाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आकाड तळते, आकाड खायला या सर्वजण. अशा पद्धतीने बघा बुंदी पाडायची. हे पाहता आपण काय केलंय, बुंदी पाडली. काय मलाच उठायला लागतंय, बसायला लागतंय आणि करायला लागतंय. व्हिडिओचं बघायला लागतंय. कोण नाही ना आता खाली. आपली बुंदी ही एवढी बघा पाडून झालेली आहे. एवढी झाली तयार बुंदी. आता काय करते, शेव करते. थोडीशी शेव पण खायला, शेव पण पाडते जरा. कसं आहे, मी शेव बनवलेली आहे ना, माझ्या मोठ्या भावाला आहे ना, भावंडा आहे ना माझ्या, खूप आवडते मी शेव बनवलेली. नेहमी मी ती पोळीला आहे ना लाडू बनवले की शेव हमकच बनवते. अगदी इतकी छान शेव होती ना, मस्त होती. आता चला म्हटलं आज शेव पण बनवून घ्यावी. शेव पण टाकते आता बघा. आणि इकडं पाणी गरम ठेवले मी पाकासाठी बघा. बुंदी आपली पाडून झाली. अशा पद्धतीने आता शेव पाडते बघा. शेव पण छान होती, बारीक एकदम मस्त पडते. मी शेव बनवली ना की माझ्या मोठ्या भावाला खूप आवडते. आम्ही त्यांना आप्पा म्हणतो, माझ्या मोठ्या भावांना. त्यांना खूप आवडते शेव मी बनवलेली. मग ते नेहमी वहिनीला म्हणतात की शेव बघ शोभाने किती छान बनवली, शोभासारखी नाही शेव झाली. वहिनी पण बनवतात माझ्या, पण ते तरी आप्पा म्हणतात. आणि मी काय करते, मी अशी शेव केली ना की अख्खा येडा असा पूर्ण ठेवत असते, तसंच त्यांना देत असते. हो, मग चला बघा आपली झाली आज शेव. ही आता तयार झाली. आता लगेच पाक करणार. लाईट गेली होती मग अशी. आता म्हणलं माझं हे करेपर्यंत कसं काय होणार. तर हे बघा, इथं जवळच मी चार्जिंगचा बल्ब घेऊन बसली होती. आणि चार्जिंगचा बल्ब असा लावून शनी आता वरती पण मला लावता येईना, असंच लावत धरला आणि बुंदी पाडली. लाईट कधी जाईल काय सांगता येत नाही. रोज अशी दुपारची लाईट जाते की संध्याकाळी 7:30 वाजताच येते. लोड शेडिंग चालू झाली का काय तीही मला माहीत नाही. मला तीच काळजी होती, पण आली लाईट. आता म्हणलं माझा व्हिडिओ पण अर्धवटमध्ये राहतो वाटतं. हे पा शेव बघा कशी छानशी झाली. अशी शेव पण बनवायची मस्त. आकाड अगदी छानसा तळलाय. एवढा आटाला काय घातलाय तर मुलगीकडे जायचंय आणि आकाड तळून मुलगीला घेऊन जायचं असतं. पहिली बघा न्यायची आकाड. आणि माझी आई पण बनवायची आकाडात, त्यामुळे मला ही चांगलं माहिती. आकाड हा तळतात. आई आमची कापण्या बनवायची, किंवा मग तांबडा भोपळा आहे ना त्याच्या घाऱ्या बनवायची. तो ही रताळ्याच्या प्रमाणे मी केली होती ना, तशाच पद्धतीने आई आहे ना तो भोपळा असा शिजवून घ्यायची, त्याचा मधला गार असा घ्यायची, गार काढून आणि तो गुळात अशी मळायची गव्हाच्या पिठात. मग छान त्याच्या पण कापण्या मऊ अशा लुसलुशीत. परत घाऱ्या. बघा आता लाईट गेली, अगं अशी लाईट जाईल म्हणूनच मला पण भीती वाटत होती बघा. आता काय करणार, हो का आहे आपला चार्जिंगचा बल्ब. हात लावते ना असं पकडून करते. आता हे बघा, मला मी सांगितलं ना मग ही अशी लाईट जाते. बघा कशी झाली आपली शेव, दिसते का तुम्हाला. बघा छानशी झाली का नाही. बघा दिसते ना. आता लाईट गेल्यामुळे मी काय करणार ना, मग असं हाताने पकडायला लागतंय आणि करायला लागतंय बघा. मोठा प्रॉब्लेम हा होतो आता. आणि कसं होतं, लाईट गेली की तो पूर्ण अंधार पडतो, अजिबात उजेड राहत नाही. आता कसं पकडू बल आणि कसं काय करू. महत्वाचं म्हणजे शेवच बनवायची, असं होतं बघा. चला मग बुंदी झाली पाडून, पाक करायचा आहे, लाडू बांधायचे. ते लाडू तिकडच्या रूम मध्ये नेऊन मी वाटलं तर शॉर्ट व्हिडिओ काढीन, तो बघा. बघा आता लाईट अभावी मला पुढचं दाखवता येत नाही. चला मग हा ब्लॉग व्हिडिओ इथंच थांबवते. पुढचा शॉर्ट व्हिडिओ बघा राहिलेला उरवित. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.